आपली MHT-CET एक्झाम जशी संपली ना त्यावेळी एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की एक्झाम संपल्यानंतर ना वेगवेगळ्या ठिकाणाहून कॉलेजेसवरून वेगवेगळ्या काउन्सिलर्सवरून तुम्हाला डायरेक्टली कॉल्स वगैरे येणं किंवा मेसेजेस येणं स्टार्ट झालं असेल की आम्ही तुमच्या पर्सेंटाईलवरती टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देऊ किंवा डायरेक्टली तुम्हाला मॅनेजमेंटची सीट देऊ, NRI कोटामधून तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देऊ. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आता सुरू आहेत. मग आजचा जो व्हिडिओ आहे ना तो मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. शक्य असेल तर जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतायत ना त्यांनी आपल्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा, कारण का मॅनेजमेंट कोटा किंवा डायरेक्ट ॲडमिशन्स याबद्दलची कंप्लीट डिटेल्स मी आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. मॅनेजमेंट कोटा काय असतो, त्यानंतर मॅनेजमेंटच्या सीट्स कशा भरल्या जातात, त्यांचं डोनेशन काय आहे, तुम्हाला फीज किती लागणार आहे, कट ऑफ चेक करतात का किंवा त्याला कसं अप्लाय करायचं, कुणाला अप्रोच करायचं, मार्केट्समध्ये स्कॅम्स कसे जातात, या सगळ्या गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी इम्पॉर्टंट दोन गोष्टी काय आहेत. पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे काय, आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक देतोय, त्याला नक्की जॉईन व्हा. कारण का CET रिलेटेड जेवढा काही ॲडमिशन रिलेटेड अपडेट वगैरे असेल ना त्या ग्रुपवरती मी सेंड करतो. आणि सेकंड आहे आपलं चॅनल जे आहे यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करा, कारण का तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सगळे व्हिडिओज असेल कंटेंट असेल तो या चॅनलवरती अपलोड होणार आहे, जेणेकरून तुमच्या पूर्ण कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर आता पहिला आणि इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे काय, आता तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून कॉल्स येतात की मी तुम्हाला डायरेक्टली या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देतो, NRI कोटामधून सीट देतो, आमच्या सुरुवातीला तुम्हाला 25,000 वगैरे डिपॉझिट वगैरे करावे लागतील. अशा गोष्टी आता सुरू झाल्या आहेत. एक म्हणजे काय, कॉलेजसोबत टायअप असणारे खरेखुरे काउन्सिलर्स आहेत त्यांची संख्या आहे ना खूप थोडी आहे, आणि बाकी जे आहेत ना मोस्टली स्कॅमर्स आहेत. लाईक तुम्हाला लास्ट इयरची मी सिच्युएशन प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, कारण का अजूनसुद्धा त्या विद्यार्थ्याचे पेरेंट्स रिग्रेट करतायत. 95.8% होतं. पालकांची अपेक्षा काय होती, पुण्यासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये PICTमध्ये ॲडमिशन हवे. आता झालं असं की एकाच अशाच काउन्सिलरसाठी अप्रोच केला, त्यांनी व्यवस्थित सगळं वगैरे माहिती सांगितली की NRI कोटामधून सीट देतो. कॅप राऊंड 3 आला तोपर्यंत त्यांना सीट वगैरे काही मिळाली नाही. नंतर सांगण्यात आलं की NRI कोटाच्या सीट सगळ्या फुल झाल्यात, आम्ही तुम्हाला डायरेक्टली दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन देतोय. मग अशा सिच्युएशन आपल्यासोबत होऊ नयेत. आणि ते काय करतात, जनरली तुमच्याकडून 20 किंवा 50,000 रुपये ते पहिल्यांदा घेतात की आम्ही तुम्हाला डायरेक्टली हे 50,000 पहिल्यांदा भरा, आणि त्या ज्यावेळी कन्फर्मेशन लेटर येईल त्यानंतर पुढचे अमाऊंट भरा. आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही दुसरं कॉलेज येतोय त्यावेळी ते 50,000 रुपये सुद्धा ते म्हणतात की नाही आता तुम्ही दुसरं कॉलेज घ्या वगैरे वगैरे. या गोष्टी बाळांनो भरपूर लास्ट इयर झालेल्या आहेत. या गोष्टींपासून थोडं सावध राहा. असं नाही की सगळेच काउन्सिलर्स असे स्कॅमर्स आहेत, भरपूर चांगले काउन्सिलर्स सुद्धा आहेत जे जेन्युइन या गोष्टी करतात सुद्धा. मात्र जे स्कॅमर्स आहेत ना त्यांची संख्या थोडी जरा जास्त झाली आहे इतकंच. आता दुसरी गोष्ट आहे, मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स काय असतात. प्रत्येक कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा आहे. आता एक्सेप्ट जी टॉप कॉलेजेस असतात किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात, लाईक आपलं COEP असेल, VGT असेल, PICT असेल किंवा वालचंद असेल, SPIT असेल, अशी कॉलेजेस मोस्टली त्यांच्या वेबसाईटवरती सांगतात की आमच्याकडे मॅनेजमेंट कोटा वगैरे नाही. आणि ते खरंही आहे, कारण का टॉप कॉलेजेसच्या प्रत्येक सीटवरती महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांची नजर असते. एक जरी सीट इकडची तिकडे झाली ना तरी CET सेलला ते कंप्लेंट करू शकतात. मग CET सेल परत स्ट्रिक्ट ॲक्शन घेतं. त्यामुळे काळजी काय घ्यायची आहे, टॉप कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोटा जनरली नसतोय. मग बाकीची जी कॉलेजेस आहेत ना सगळी तुमच्या गल्लीपासून ते महाराष्ट्रातल्या टॉपची जी बाकीची जी राहिलेली कॉलेजेस आहेत सगळीकडे मॅनेजमेंट कोटा असतो. आता मॅनेजमेंट कोटा ही काही चुकीची गोष्ट आहे किंवा इल्लीगल आहे का, नाही. मॅनेजमेंट कोटा ही काही चुकीची गोष्ट नाही आहे. प्रत्येक कॉलेजला CET सेलने काय सांगितले की 20% सीट्स असतात ना त्या आपण तुम्ही मॅनेजमेंट कोटा थ्रू भरू शकतात. मग त्या तुम्ही एकतर तुम्ही मेरिटवर सुद्धा भरू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्या भरू शकता स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्स थ्रू. मात्र कॉलेज काय करतं, स्वतःचा फायदा बघण्यासाठी त्या मॅनेजमेंट सीटसाठी डोनेशन चार्ज करतं. आता हे डोनेशन काय असतं आणि किती असतं. मग मॅनेजमेंट कोटासाठी जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्हाला कॉलेजेस ट्राय केली पाहिजेत का, नक्कीच. जर तुमचं पर्सेंटाईल कमी असेल ओके, आणि जर तुम्हाला फायनान्शियली काही प्रॉब्लेम नसतील की मला सीट्स घ्यायला मी इतकं डोनेशन भरू शकतो, तर तुम्ही मॅनेजमेंट कोटाच्या सीट ट्राय करू शकता. हा होता दुसरा मुद्दा. आता इम्पॉर्टंट पॉईंट काय, मॅनेजमेंट कोटाच्या सीट्सला कुणी अप्लाय करायचं हा तिसरा पॉईंट आहे. मॅनेजमेंट कोटा सीट्सचा ट्राय कुणी करायचं, ज्यांचं पर्सेंटाईल किंवा ज्यांना गॅरंटी नाही की आपल्याला पर्सेंटाईल खूप कमी येऊ शकतं किंवा रिझल्ट खूप कमी येणार आहे आणि आपले मार्क्ससुद्धा व्यवस्थित नाही आहेत, त्या मुलांनी जर आपल्या पालकांशी आधी बोला, जर त्यांना सांगा की इतकं इतकं डोनेशन असतं, ते जर भरायची ताकद असेल तर तुम्ही मॅनेजमेंट कोटाच्या सीट्सला ट्राय करू शकता.
कालचाच एक सिच्युएशन सांगतो. एका पेरेंट्सचा कॉल आला होता. मुलीचं म्हणणं काय होतं की मला 90 किंवा 92% मिळेल, मात्र टॉप कॉलेज मिळणार नाही. त्यांनी माहिती घेतली, चांगलं कॉलेजचं नाव सांगणार नाही, टॉप कॉलेजमध्ये डोनेशन्स किती म्हणत होते तर अराउंड 15 लाख रुपये डोनेशन्स होते. एक सिच्युएशन त्या विद्यार्थ्यांना आणि पेरेंट्सला समजावून सांगितली. डोनेशन त्यांचं 15 लाख रुपये ते कॉलेजवाले म्हणतात. कॉलेजनं सांगितलं की दरवर्षी टोटल फीज भरावी लागणार, 4 वर्षाची नाही म्हटली तरी 6 ते 7 लाख रुपये फीज होते. त्यानंतर त्या मुलीचा राहण्याचा खाण्याचा हॉस्टेलचा खर्च तो अप्रॉक्सिमेटली वर्षाला मी 1 लाख रुपये पकडला, ते एक 4 लाख रुपये. म्हणजेच काय, डोनेशन 15 लाख रुपये, कॉलेजची फीजमध्ये 7 ते 8 लाख रुपये आणि हा जो राहण्या खाण्याचा खर्च आहे तो अप्रॉक्सिमेटली 4 लाख ते 5 लाख रुपये. हे जर टोटल केलं अराउंड 25 लाख प्लसला ती सीट पडणार आहे. ओके. आणि एकतर गव्हर्नमेंटनं गेल्या वर्षीपासून मुलींसाठी जी आपली जी CETची जी पूर्ण कॉलेजची जी फीज आहे ती माफ करून टाकली. मग अशा सिच्युएशनला इतके पैसे पे करायची खरंच गरज आहे का, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. पॉईंट नंबर 3 आहे, मॅनेजमेंट कोटा सीटला तर तुम्ही अप्लाय करतात. जर तुम्हाला काही इश्यू नसतील, तुम्ही डोनेशन भरायला तयार असाल तर मॅनेजमेंट सीटसाठी ट्राय करा. आता इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की ॲव्हरेज डोनेशन किती असतं. प्रत्येक कॉलेजचं डोनेशन वेगळं असतं. ह्याच्यावरती कुठलीही फी रेग्युलेटिंग अथॉरिटी जी आहे त्याच्यावर कंट्रोल नाही आहे. प्रत्येक कॉलेज काय करतं, तुम्ही समोरच्या क्लायंटची म्हणजे ज्यावेळी तुम्ही कॉलेजला अप्रोच करता तुमचे पर्सेंटाईल तुमची गरज ओळखतं आणि तुम्हाला सांगितलं की इतकं डोनेशन आहे. आणि प्रत्येक कॉलेजचं ते वेगवेगळं असतं कारण का ते मॅनेजमेंट ट्रस्ट या गोष्टी डिसाईड करत असतात. आता महाराष्ट्रातले सांगतो, पुण्यातलं मी सिच्युएशन घेतो. पुण्यामध्ये जी Tier 2ची कॉलेजेस आहेत, ओके, नावं घेणार नाही, Tier 2च्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स किंवा IT ब्रँच हवे असेल ॲप्रॉक्सिमेटली 8 ते 12 लाख रुपये डोनेशन प्रत्येक सीटसाठी आहे. ठीक आहे. मग आता 8 ते 12 लाख रुपये तुम्ही भरू शकता. हे फक्त झालं डोनेशन. त्यानंतर प्रत्येक वर्षी म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड, थर्ड आणि फोर्थ इयर अशी 4 वर्ष तुम्हाला कॉलेजची टोटल फीज भरावी लागणार आहे. कुठलाही कॅटेगरी बेनिफिट भेटणार नाही किंवा फी कन्सेशन तुम्हाला भेटणार आहे. या गोष्टींची जर तुम्हाला तयारी असेल, इतकं डोनेशन भरायची तयारी असेल तर नक्की अप्लाय करू शकता. ठीक आहे. हे मी ॲव्हरेज डोनेशन सांगितलं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय की आपल्याला मॅनेजमेंट कोटाच्या सीटला तरी अप्लाय करायचं आहे किंवा डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं आहे, मग त्याला अप्रोच कसं करायचं आहे. आता 2 एकतर वे आहेत. एक म्हणजे काय, तुम्ही डायरेक्टली कॉलेजला अप्रोच करून त्या सीट्सबद्दल विचारा किंवा जे काही थर्ड पार्टी एजंट्स आहेत जे तुम्हाला सांगितले की सुरुवातीला कॉल्स वगैरे करून आम्ही तुमचं इथे ॲडमिशन करतो यांच्या थ्रू. माझं सजेशन सगळ्या पालकांना आणि मुलांना हेच राहील, तुम्ही डायरेक्टली कॉलेजला व्हिजिट करा, त्यांना सांगा की आमचं इतकं पर्सेंटाईल येऊ शकतं किंवा आमचं इतका स्कोर येऊ शकतो आणि आम्हाला मॅनेजमेंट कोटाच्या सीट्ससाठी एन्क्वायरी करायची आहे. तिथलं ॲडमिशन डिपार्टमेंट आहे ती सगळी तुम्हाला माहिती देतं की आमच्या इथे इतकं डोनेशन्स आहे, इतके तुम्हाला फीज वगैरे पडतील, अशी ही प्रोसेस आहे. तुम्ही डायरेक्टली कॉलेजलाच अप्रोच करा. कुठल्याही थर्ड पार्टीवरती विश्वास ठेवू नका. हे जे स्कॅम्स आहेत, तुमचे पैसे वगैरे घेणं वगैरे, या गोष्टी भरपूर या मॅनेजमेंट कोटा सीट्समध्ये बळावून होऊ शकतात. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही कॉलेजला स्वतःहून जाऊन व्हिजिट करता फिजिकली, त्यामुळे तुम्हाला सगळी सिच्युएशन समजते की हे कॉलेज आहे, अशी प्रोसेस आहे. त्यानंतर अजून 1-2 कॉलेजेस तुम्ही एक्सप्लोर करा आणि त्यानंतर डिसिजन घ्या. आता इम्पॉर्टंट आणि बोनस टिप्स म्हणजे काय आहेत तर बाळांनो, फक्त मॅनेजमेंट कोटाच्या सीट्सवरती डिपेंड राहू नका. पॅरलली कॅपराऊंडची सुद्धा प्रोसेसमध्ये एनरोल करा आणि मॅनेजमेंटसाठी ट्राय कराल तर मॅनेजमेंटसाठी ट्राय करा. सेकंड आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, एकाच कॉलेजमध्ये चौकशी करू नका. जेवढी कॉलेजेस शक्य असेल तिथे मॅनेजमेंट कोटाच्या सीटची चौकशी करा, कुठली ब्रँच ते ऑफर करतात याची चौकशी करा आणि त्यानुसार डिसिजन घ्या. आता येतो व्हिडिओच्या शेवटी आणि एंडिंगच्या इम्पॉर्टंट पॉईंटमध्ये. ज्या मुलांना आमच्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचची जी रजिस्ट्रेशन्स आहेत ना ती स्टार्ट झाली, ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे ना, नक्की एनरोल करा. आता पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही काय प्रोव्हाइड करतो, एक म्हणजे काय, व्यवस्थित तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत कॉल सपोर्ट म्हणजे तुमचा डाऊट सपोर्ट. बाकी ठिकाणी बघाल नाही, काउन्सिलर्स वगैरे एकतर व्हॉट्सॲप सपोर्ट प्रोव्हाइड करतात काउन्सिलिंगमध्ये. तुमचे मेसेजेस कधी व्हॉट्सॲपवरती सीन होतील, अनसीन होतील किंवा कधी रिप्लाय येईल याचा काही नियम नाही. यासाठी बाळांनो पहिले फीचर आम्ही प्रोव्हाइड काय करतोय तर पर्सनल काउन्सिलिंगमध्ये कॉल सपोर्ट. कोणत्याही स्टेजला काही डाऊट्स वगैरे असेल ना, तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉल्सवरती किंवा व्हॉट्सॲपवरती विचारू शकता, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही तुम्हाला अडणार नाही. ठीक आहे. सेकंड असतं ते म्हणजे काय, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची असते. तिसरं असतं ते म्हणजे काय, जसे आता ही CETची प्रोसेस स्टार्ट होते त्यावेळी कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यानुसार आम्ही प्रत्येक स्टेजला विद्यार्थ्यांच्या मीटिंग्स घेतो आणि फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, मिस्टेक्स कुठे करायचे आहेत याबद्दल तुम्हाला गाईड केले जातात.
चौथं आहे ते म्हणजे स्पॉट ॲडमिशन्स आणि इन्स्टिट्यूट लेवल. कोणत्या कॉलेजचे स्पॉट राऊंड स्टार्ट झालेत, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स कुठले स्टार्ट झालेत, कमी मार्क्सवरती किंवा कमी पर्सेंटेजवरती त्या कॉलेजची सीट तुम्हाला मिळू शकते का, याबद्दल तुम्हाला गाईड केलं जातं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि 5वी स्टेज असते ती म्हणजे काय, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स. फक्त बाळांनो तुमचं ॲडमिशन झालं म्हणजे आमची काउन्सिलिंग संपत नाही. ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाता त्यावेळी टोटली नवीन जगात असता, कारण का तुम्हाला माहिती नसतं कोडिंग काय आहे, प्लेसमेंटसाठी फर्स्ट इयरपासून कशी तयारी करायची, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचा CGPA कसा मेंटेन करायचा, सब्जेक्टच आहे. यासाठी आम्ही तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे गायडन्स सेशन्स घेतो, जेणेकरून फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही. आय होप तुम्हाला काउन्सिलिंगचे फीचर्स वगैरे समजले असतील. ज्या मुलांना काउन्सिलिंगमध्ये इनरोल करायचं ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिले, नक्की इनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलला वाढवून नक्की एक चांगलं कॉलेज कसं मिळवून देता येईल ना, यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. तर आय होप तुम्हाला मॅनेजमेंट कोटाच्या सीट्सबद्दल माहिती समजली असेल. जर मॅनेजमेंट कोटा कसा ट्राय करायचा आहे, फीज किती आहे, डोनेशन किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.